हाय गाईज, सो आज आहे दिवस दुसरा आपल्या 30 डेज इंटरमिटंट फास्टिंग चॅलेंजचा आणि हे आहे माझं आजचं वेट. सकाळी उठल्यानंतर पहिलं वजन चेक करायचं आणि त्यानंतर फ्रेश व्हायच्या आधी 1 ग्लास गरम पाणी प्यायचं. हा माझा ठरलेला रुटीन आहे. त्यानंतर मग फ्रेश व्हायचं चांगलं आणि मग 1 कप ब्लॅक कॉफी घ्यायची एक्सरसाइज करायच्या आधी. त्यानंतर मग एक्सरसाइजला लागलेली आहे आणि आज मी जास्त नाही, थोडा 30 मिनिट्सचाच एक्सरसाइज केलेला आहे आणि रिपिटेशन्स पण 2च ठेवलेले आहेत कारण बॉडी भरपूर पेन होते. काल फर्स्ट डे होता म्हणून आणि म्हणजे कन्सिस्टन्सी ठेवायची आहे. पुन्हा बॉडीत जास्त पेन होऊ नये म्हणून मी आज केलेलं आहे आणि तसंही उद्या संडे आहे, उद्या गॅप पडणारच आहे म्हणून मी केला आहे आजचा दिवस. त्यानंतर मग एक्सरसाइज झाल्यानंतर 5 मिनिटांसाठी मेडिटेशन करून मी माझं आजचा एक्सरसाइजचा सेशन इथे संपवला आहे. अंघोळ वगैरे करून मस्त फ्रेश झाली आणि त्यानंतर माझी लगेचच एंट्री किचनमध्ये असते कारण खूप घाई होते आणि खूप सगळं पटापट करावं लागतं. त्यामुळे आज ब्रेकफास्टमध्ये मी घेतलेले आहे 1 इडली चटणी आणि ओट्सचा चिला घेतलेला आहे, ज्यामध्ये मी भरपूर पनीर ग्रेट करून टाकते कारण प्रोटीन इंटेक आपला इम्पॉर्टंट आहे. त्यानंतर आता मी माझा लंच दाखवते, ज्यामध्ये मी घेतलेले आहे दोडकं आणि बटाट्याची भाजी होती सगळ्यांसाठी बनलेली, तर तीच असतं, वेगळं मी काही बनवत नाही. त्यानंतर माझी ज्वारीची भाकरी आहे 1.5, ओट्सचा चिला मी तोच घेतला आणि काकडी घेतलेली आहे. त्यानंतर ऑफिसमध्ये 2 वाजता मी लंच करते आणि संध्याकाळी 5 वाजता, आज 5-5:30 वाजता मी हे चणे शेंगदाणे खाल्ले होते कारण उद्या संडे आहे, माझा फास्टिंग अवर्स वाढणार म्हणून मी तो थोडासा तसा ॲडजस्ट केलेला आहे. त्यानंतर मग ऑफिसमधून घरी आल्यानंतर फक्त मी पाणी पिते कारण 5-6 वाजल्यापासून माझा फास्टिंग चालू झालेला आहे. दॅट्स इट फॉर द डे. बाय.